अतिशय दुर्दैवी घटना आपल्याकडे घडली आहे, काय सांगा? सोमवारी रात्री अचानक जोरदार पाऊस आला। या ठिकाणी रात्री 10 वाजता सुरुवात झाली आणि साधारण 12 वाजेच्या नंतर पूर्ण नदी भरून पाणी त्या ठिकाणी वाहायला लागलं। त्यामध्ये वडगावकडे असेल, शिंदाड असेल, राजुरी असेल, वाणेगाव, निंभोरी, त्याच्या मागच्या 2 दिवस पहिले सातगाव डोंगरी, सारोपिंपरी, अशा अनेक ठिकाणी या 2 दिवसाच्या पावसानं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। एक आनंदाची गोष्ट त्यामध्ये आहे की जीवितहानी कोणतीच त्या ठिकाणी झाली नाही। या 12-15 गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा जीवितहानी न झाल्यामुळे, पण या ठिकाणी गुरांचं नुकसान असेल, शेती खरडून जाण्याचं नुकसान असेल, शेतीतून पिकांचं अतोनात प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम लोकांना धीर देण्याचं काम मी स्वतः रात्री सर्व ग्रामपंचायतीची बॉडी आणि जवळपास सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, प्रचंड प्रमाणात तरुणाई रस्त्यावर त्या ठिकाणी उतरली होती। गवल्यामध्ये काही लोकांना आपण त्या स्थानिक लोकांच्या वतीने त्या ठिकाणी रेस्क्यू केलं। ते 6 लोक आपण त्या ठिकाणी घेतले आणि शिंदाला काही 4 लोक त्या ठिकाणी होते। तर ते पाणी कमी झाल्यानंतर आपण त्यांना बाहेर काढण्यात त्या ठिकाणचं यश आलं। पण या ठिकाणी पशुधनाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी झालंय। तुम्ही म्हटलं की सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहे, पदाधिकारी आहे, हे खरं आहे। मी तात्काळ आमदार गिरीश महाजन, ते आपत्ती खात्याचे आपले मंत्री आहेत, त्यांना या ठिकाणी फोन केला। त्यांनी मला तात्काळ त्या ठिकाणी रात्री मदत झाल्याच्या नंतर सकाळी यंत्रणाही कामाला लावले आणि यंत्रणा कामाला लागून प्राथमिक स्वरूपाच्या चौकशी असतील, सर्वप्रथम गुरांची विल्हेवाट असेल, पण हे सगळं करत असताना मी पुन्हा त्यांना या ठिकाणी विनंती केली की भाऊ, आपण या ठिकाणी या खात्याचे मंत्री आहात, आपण या जिल्ह्याचे सुपुत्र आहात आणि राज्यभर आपल्याला संकटमोचक जर देश आपलं राज्य म्हणत असेल तर आपल्याच मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हानी होते आणि आपण आलं पाहिजे। त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी मान्य केलं आणि अर्धी कॅबिनेट सोडून तात्काळ विमान घेऊन या ठिकाणी संध्याकाळी हजर झाले। आता हजर होत असताना मंत्री हजर झाले, त्यांनी 2-3 गावाची पहिले त्या ठिकाणी पाहणी केली, पण सर्वच गावात बाधित झाल्याच्यामुळे पुन्हा त्यांना रात्री मुंबईत जाण्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता असतील, आमची जिल्हा परिषदेची पूर्ण टीम असेल किंवा ज्या ज्या प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये ज्या ज्या टीम्स लागतात त्या सगळ्या टीम्स घेऊन ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वच यंत्रणेला अतिशय कडक शब्दात त्या ठिकाणी सूचना केली की लोकांना पुरेपूर मदत त्या ठिकाणी करायची आहे आणि त्या पद्धतीने यंत्रणा कामाला लागली। महसूलचे पंचनामे झाले नाही कालपर्यंत, हे खरं आहे, पण प्रायोरिटी यासाठी दिली की सर्व वेटरनरीची टीम आपण त्या ठिकाणी बोलवली। प्रांत, तहसीलदार इथे तळ ठोकून आहेत। काल साधारण जवळपास 250 ते 300 कर्मचारी आणि अधिकारी शासनाचे सगळे या ठिकाणी होते आणि या गुरांची विल्हेवाट लावणे, साधारण काही मला वाटतं 75-76 गुरांची काल विल्हेवाट त्या ठिकाणी लावली आणि विल्हेवाट लावणं एवढं सोपं नव्हतं। सगळं अतिशय खडतर भागामध्ये नदीच्या बाजूला इकडे तिकडे ते गुरं त्या ठिकाणी अस्तव्यस्त पडले होते आणि त्यांना 5-7 JCB असतील त्या कार्यकर्त्यांनी, ते स्थानिक सर्व ज्यांच्याकडे ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टर्स उपलब्ध करून दिले आणि 4-5 वाजेपर्यंत सगळ्या यंत्रणेनं त्या गुरांची विल्हेवाट केली। कारण काय होतंय की त्याचं PM असणं आवश्यक आहे आणि PM केल्याशिवाय त्याचं विचार काढणे आणि सर्व त्या यंत्रणेने ते करायचं होतं, म्हणून त्याला त्या ठिकाणचा वेळ लागला। आपण त्याही संदर्भातले केली। त्यानंतर जे गुरं वाहून गेले तर त्या गुरांच्या संदर्भात सुद्धा अधिकाऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी नामदार गिरीश महाजनांनी केल्या की जे वाहून गेले त्यांचं आजूबाजूच्या 2 शेतकऱ्यांना विचारून त्याचं खरंच तितके गुरं वाहून गेले का, तर हे ट्रेस करून ते पंचनाम्यात त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्याही संदर्भातली मदत शासनाला आपल्याकडनं या ठिकाणी मिळणार आहे। शेतीच्या पंचनाम्याच्या संदर्भात सगळी यंत्रणा या ठिकाणी लागून असल्याच्यामुळे आता आज काही पंचनामे आपण शेतीचे सुरू केले। गवले शिवाराचा पंचनामा त्या ठिकाणी सुरू झाला। ज्या त्या ठिकाणचा तलाठी, ग्रामसेवक ज्या त्या गावातले पंचनामे त्या ठिकाणी करतायत। पण शिंदाला साधारण 400-450 घरं बाधित त्या ठिकाणी झाली होती, म्हणून पंचायत समितीच्या 8-10 लोकांनी काल पंचनामे केले। आज BDO असतील, विस्तार अधिकारी असतील आणि 15-20 ग्रामसेवक आहेत अजूनही गावात त्या ठिकाणी आहेत, पण 1 तासाभरात सगळे पंचनामे त्या ठिकाणी होणार आहेत। पण मी जरी तुम्हाला दाव्याने या ठिकाणी सांगत असलो, पण जर काही लोक सुटत असले तर तात्काळ सरपंचाशी संपर्क करा। ग्रामपंचायत या ठिकाणी आपली 24 तास खुली आहे आणि ज्यांचे राहिले असतील तेही ट्रेस करून आपण त्या ठिकाणी पंचनामे करणार आहोत। शेतीच्या संदर्भात पंचनाम्याच्यासाठी तलाठी, आमचा कृषी सहाय्यक आणि स्थानिक ग्रामसेवक, पण आपण ग्रामसेवकाला गावात त्या ठिकाणी दिलेला आहे। तर या 2 लोकांकडून शेतीचे पूर्ण पंचनामे केले जातील। मी सकाळीच प्रांत आणि तहसीलदारांना विनंती केली
की ज्या ज्या नदीच्या भागापासून मराठवाड्याच्या आपल्या जळगावच्या हद्दीपासून आपण प्रातिनिधिक स्वरूपात त्या शेतकऱ्यांची भेट घ्यावी की जेणेकरून त्यांना त्या ठिकाणचा दिलासा मिळेल. काल मंत्री महोदयांना वेळ कमी होता, ते तर गेले, पण लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच, मी स्थानिक किंवा आम्ही सगळेजण या गावाच्याच भोवती या ठिकाणी या सगळ्या गावांमध्ये फिरतोय. आजही माझी अनेक गावांना भेट अजून बाकी आहे, पण 4-5 गावांना त्या ठिकाणी भेटलो. गवल्यासारख्या ठिकाणी 10-12 कुटुंबाची घरं वाहून गेली, तोही मोठा विषय बाधित झाला. पण एकही शेतकरी त्या लाभापासून वंचित राहणार नाही. सगळ्यांना आपण NDRFच्या धर्तीवरती मंत्री महोदयांनी मदतीचं या ठिकाणी जाहीर आवाहन केलेलं आहे. त्या पद्धतीने सगळी मदत आपण करणार आहोत. राज्यात आता दत्तक घेणे हा एक विषय वेगळा आहे, पण आता जी आपत्ती आली त्या आपत्तीच्या मध्ये आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम हे सगळं सेटअप करण्याच्यासाठी आज फूड पॅकेट आमचं संघ परिवार या ठिकाणी वाटतो आहे. 1800 चटईंचं वाटप आपण आता या ठिकाणी शिंदाडला आता उद्या करतोय. गवल्यामध्ये आम्ही सगळ्या कुटुंबांना 2-2, 3-3 चटईची व्यवस्था त्या ठिकाणी आपण केलेली आहे. सातगाव डोंगरीमध्ये 250 घरांना पुराचा बाधा झाला. सगळ्या लोकांचं जेवण, साधारण 400 लोकांचं जेवण आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या संस्थेमध्ये त्या आश्रमशाळेमध्ये त्या ठिकाणी 2 टाइम जेवणाची व्यवस्था शासनाचा कोणताही 1 रुपया पैसा न घेता माजी आमदार त्यांच्या संस्थेत आपण त्या ठिकाणी करतो आहोत. ते लोक त्या ठिकाणी झोपतायत, पण आता इथे तशी परिस्थिती नाही. इथे सगळ्या लोकांचा पूर्ववत व्यवहार आता या ठिकाणी सुरू होतोय. पण तुम्ही 3-3 मंत्री या ठिकाणी म्हणताय, 4 मंत्री आपले आहेत. उद्या माननीय आमदार गुलाबरावजी पाटील यांनाही आपण विनंती केली, माझं आमदारांशी बोलणं झालं. उद्या गुलाब भाऊंचा दौरा या ठिकाणी होतोय आणि खासदारांचा एक अर्ध्या घंटाभरात फोन येणार आहे. खासदार बैठकीसाठी पाचोऱ्यात येत होत्या, पण त्यांनाही मी विनंती करतोय की त्या आज शक्यतो दुपारून संध्याकाळपर्यंत शिंदाडला आणि परिसराच्या गावाला भेट देतील. एकदा लेट झाल्या तर त्यांना उद्या आपण त्या ठिकाणी बोलवणार आहोत, कारण एकटं शिंदाड बाधित नाही तर खासदार आल्यानंतर या सगळ्या धावत्या गावांना आमदार गिरीश भाऊ सगळ्यांना भेटू शकले नाही, पण उद्या मंत्री सगळ्यांना भेटणार नाही. पण खासदार म्हणून स्थानिक आमदार येत आहेत, तर या ठिकाणी सगळ्या लोकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत. खरं तर शिंदाडच्या खाले राजुरीपर्यंत प्रचंड असं शेतीचं नुकसान झालंय. सगळी शेती खरडून त्या ठिकाणी गेलेली, 4-4, 5-5 फुटाचे गड्डे त्या ठिकाणी, काही पोल्ट्री फार्म गेलेले आहेत, लोकांचे गुरांचे शेड त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि गुरं खाली दगावण्याची म्हणजे कमी तीव्रता आहे, पण जास्तीत जास्त गुरं वडगावकडे आणि शिंदाडमध्येच त्या ठिकाणी गेले आहेत. तर त्यांनाही आपण त्या ठिकाणचा लाभ देणार आहोत. अजूनही जरी काही कमी पडलं तर मंत्री महोदयांना साकडं घालून ग्रामपंचायतीच्या वतीने इथलं शिष्टमंडळ घेऊन जे आपल्याला कमी वाटतं किंवा या ठिकाणची मदत कमी मिळते, तर ती 3 प्रकारची सत्ता ग्रामपंचायत पासून आपली आहे. तर या सत्तेचा पुरेपूर फायदा या लोकांसाठी आपण घेणार आहोत. एवढंच या ठिकाणी आश्वासन आपल्याला